जावास्क्रिप्टच्या एडवान्स सीरीजमध्ये आपला चौथा टॉपिक आहे कॉलबॅक. तर कॉलबॅक एक खूप सिंपल आणि इंटरेस्टिंग टॉपिक आहे जर आपण याला व्यवस्थित समजून घेतलं तर. तर सगळ्यात आधी व्हॉट इज कॉलबॅक? कॉलबॅक इज अ फंक्शन दॅट इज पास्ड ॲज अन आर्ग्युमेंट टू अनदर फंक्शन. म्हणजे कॉलबॅक एक असं फंक्शन असतं ज्याला आपण दुसऱ्या फंक्शनमध्ये ॲज अ आर्ग्युमेंट पास करतो. ठीक आहे. एका एक्झाम्पलद्वारे कॉलबॅकला आपण व्यवस्थित समजून घेऊ. इथे काय केलंय आपण एक हॅलो नावाचं फंक्शन घेतलेलं आहे आणि त्याला कॉलबॅक फंक्शन ॲज अ पॅरामीटर पास केलेलं आहे. आता सगळ्यात आधी इथे आपल्याला असा प्रश्न पडू शकतो, की हे कॉलबॅक फंक्शन कसं काय आहे? आपण याला फंक्शन कसं काय म्हणलं? ठीक आहे. तर कॉलबॅकला आपण इथे कॉल केलेलं आहे म्हणून आपल्याला समजलं, की हे कॉलबॅक एक फंक्शन आहे. ठीक आहे. जर मी इथे ए किंवा बी असं नॉर्मल पास केलं असतं, नॉर्मल पॅरामीटर्स पास केले असते, तर आपण म्हणू शकलो असतो हे नंबर्स आहेत किंवा कॅरेक्टर्स आहेत. ठीक आहे. याला कुठे कॉल पण नाही केलं. ऑफकोर्स जे नॉर्मल पॅरामीटर्स असतात त्यांना आपण कॉल नाही करत. ठीक आहे. आणि जर या ए आणि बीला जर मी इथे 1-2 व्हॅल्यू दिली असती, तर आपण समजू शकलो असतो, की हे फक्त माझे नॉर्मल पॅरामीटर्स आहेत. आणि माझं हे कॉल बॅकला मी इथे कॉल केलेलं आहे. म्हणून आपण समजू शकतो, की हे कॉल बॅक एक फंक्शन आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मी एक सिम्पली प्रिंट करतोय आय एम हेल्लो फंक्शन. त्याच्यानंतर मी दुसरं फंक्शन बनवलंय बाय. त्याच्यात पण मी प्रिंट करतोय आय एम बाय फंक्शन. ठीक आहे. ओके. सो आता मी काय केलंय, मी माझ्या हेल्लो फंक्शनला कॉल केलेला आहे आणि इथे बाय फंक्शनला ॲज अ आर्ग्युमेंट पास केलेला आहे. ठीक आहे. मग जावास्क्रिप्ट काय करणार, हेल्लो फंक्शनला कॉल केलंय म्हणून हेल्लो फंक्शनकडे जाणार. इथे बघणार की इथे कॉलबॅक फंक्शन आहे. ठीक आहे. इथे कॉलबॅक फंक्शन आहे. ठीक आहे. मग जावास्क्रिप्ट काय करणार माहिती आहे का, हेल्लो फंक्शनला कॉल केलेला आहे आणि हेल्लो फंक्शनला बाय फंक्शन हे आर्ग्युमेंट म्हणून पास केलेलं आहे. मग कॉलबॅक फंक्शन काय काय बघणार? कॉलबॅक फंक्शन बघणार, की मला बाय फंक्शन ॲज अ आर्ग्युमेंट पास केलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे कॉलबॅक फंक्शन काय करेल इथे, बाय फंक्शनला आर्ग्युमेंट म्हणून पास केलं गेलेलं आहे ना, म्हणून बाय फंक्शनला एक्झिक्यूट करेल. ठीक आहे. इथे बाय फंक्शनकडे जाईल आणि या बाय फंक्शनला एक्झिक्यूट करेल. म्हणजे इथे जो आपण कॉल केलेला आहे ना कॉलबॅक, या कॉलबॅक फंक्शन काय करेल, कॉलबॅक फंक्शन बाय फंक्शनला एक्झिक्यूट करेल. का? कारण इथे आपण बाय फंक्शन ॲज अ आर्ग्युमेंट म्हणून दिलाय. ठीक आहे. आपण एक काम करू. आपण या कोडला रन करून बघू आणि आउटपुट बघू. ठीक आहे. ओके. सो आधी आलं आय एम हेल्लो फंक्शन कारण आधी आपलं प्रिंट स्टेटमेंट होतं ना आय एम हेल्लो फंक्शन. त्याच्यानंतर कॉल बॅक केला मी. कॉल बॅकनी काय केलं? बघितलं की बाय फंक्शन ॲज अ आर्ग्युमेंट भेटलं होतं मला. म्हणून कॉल बॅक फंक्शननी बाय फंक्शनला हे केलं, कॉल केला आणि बाय फंक्शन एक्झिक्यूट केलं. म्हणून आपलं असं आउटपुट आलं. ठीक आहे. ओके. सो या एक्झाम्पलनी नक्कीच आपल्याला समजलं असेल, की कॉलबॅक फंक्शन कसं असतं, कॉलबॅक फंक्शन काय काम करतं. ओके. इथे अजून एक बात, इथे आपल्याला असं वाटू शकतो, की जर आपण बाय फंक्शनला आर्ग्युमेंट म्हणून दिलं होतं, तर आपण असे सर्क्युलर ब्रॅकेट्स का नाही वापरले? तर असे सर्क्युलर ब्रॅकेट्स वापरले तर एरर येतो. जावास्क्रिप्टमध्ये आहे ना, जर फंक्शन पास करायचं असेल, तर फक्त फंक्शनचं नाव द्यावं लागतं. ठीक आहे. फक्त फंक्शनचं नाव दिलं, की कॉलबॅकमध्ये फंक्शनचं असं नाव दिलं तरी चालतं. आपल्याला सर्क्युलर ब्रॅकेट्स यूज करायची गरज नाही पडत. ओके. सो आता इथे एक असा प्रश्न येऊ शकतो, की जर आपल्याला हेल्लो फंक्शन आणि बाय फंक्शनलाच कॉल करायचं होतं, तर आपण सिंपल असं बाय फंक्शनलाच कॉल का नाही केलं? हो ना? आपण काय करू, इथं हे कॉलबॅक आहे ना, काढून टाकू. ठीक आहे. हां ना. आता मी हेल्लो फंक्शनला कॉल केलं, बाय फंक्शनला कॉल केलं, तर आउटपुट तर सेमच आलं. हां ना. मगाशी जसं आउटपुट आलं होतं, सेम तसंच आउटपुट आलंय. मग कॉलबॅकची काय गरज आहे? हां ना. कॉलबॅक यूज करण्याची काय गरज आहे? तर ते आपण एका एक्झाम्पलद्वारे समजू. ठीक आहे. पुढच्या याच एक्झाम्पलद्वारे समजू. लेट्स अंडरस्टँड द नीड ऑफ कॉलबॅक. ओके. इथे काय केलंय मी मगासारखंच हेल्लो फंक्शन आणि बाय फंक्शन घेतलंय आणि गुड बाय फंक्शन एक एक्स्ट्रा फंक्शन घेतलेलं आहे. ठीक आहे. आता कधी-कधी आपल्यावरती काय सिच्युएशन येऊ शकते, आपल्याकडे काय सिच्युएशन येऊ शकते, की आपल्याला 2 फंक्शनला कंबाइनली कॉल करायचंय. म्हणजे 2 फंक्शन्सला एक साथ कॉल करायचंय. म्हणजे मला हेल्लो फंक्शनला पण एक साथ कॉल करायचंय आणि बाय फंक्शनला पण त्यातच कॉल करायचंय. म्हणजे हेल्लो आणि बाय या दोन्ही फंक्शनला मला एक साथ कॉल करायचंय. अशी पण तर आपल्याकडे सिच्युएशन येऊ शकते ना. आणि वरच्या ह्याच्यात काय होत होतं, इथं मी परत हे करतो, बाय फंक्शनला कॉल करतो. ओके.
वरच्या सिच्युएशनमध्ये काय होत होतं, आधी मी हेल्लो फंक्शनला कॉल करत होतो आणि त्याच्यानंतर मी बाय फंक्शनला कॉल करत होतो. ठीक आहे. त्याच्यामुळे काय होत होतं, सेपरेट कॉल जात होते ना दोन्ही फंक्शन्सला. पण कॉल बॅकच्या मदतीने काय होतं, कॉल बॅकच्या मदतीने आहे ना, आपण हेल्लो फंक्शनमध्येच बाय फंक्शनला कॉल करू शकतो. म्हणजेच एका फंक्शनमध्येच किंवा एका कॉलमध्येच आपण 2 फंक्शन्सला कॉल करू शकतो. हा असतो मेन फायदा कॉल बॅक फंक्शनचा. ठीक आहे. याला आपण कमेंट करू. ओके. आणि व्यवस्थित समजू. जसं की आता समजा माझ्याकडे एक अशी कंडिशन आहे, की मला हेल्लो फंक्शन आणि बाय फंक्शन हे एक साथ एक्झिक्यूट करायचंय. तर अशा केसमध्ये आपल्याला कॉल बॅकच यूज करावा लागणार ना. हेल्लो आणि बाय फंक्शन वेगवेगळे कसे लिहायचे? मग असं केलं तर हेल्लो फंक्शन आणि बाय फंक्शन सोबत एक्झिक्यूट झाले. ठीक आहे. अशी पण सिच्युएशन येऊ शकते, की मला हेल्लो फंक्शन आणि आता मला हेल्लो फंक्शन आणि गुड बाय फंक्शन एक साथ कंबाइनली कॉल करायचे. तर अशा वेळेस कॉल बॅकचा यूज होतो. ठीक आहे. इथे हेल्लो फंक्शन आणि गुड बाय फंक्शन प्रिंट झालं. ओके. सो ही असते नीड कॉल बॅकची. याला आपण करू कमेंट. ओके. आणि अजून एक एक्झाम्पल बघू कॉल बॅकसाठी. ओके. या एक्झाम्पलमध्ये काय केलंय मी, एक ॲड नावाचं फंक्शन घेतलेलं आहे, ज्याच्यात पॅरामीटर घेतोय आपण ए आणि बी आणि मी प्रिंट करतोय ए प्लस बी. ठीक आहे. माझं दुसरं फंक्शन आहे कॅल्क्युलेशन. याच्यात मी वेगळे ए आणि बी घेतोय. हे ए बी आणि हे ए बी वेगवेगळे आहेत. ठीक आहे. हे कॅल्क्युलेशनचे ए बी आहेत आणि हे वाले ॲडचे ए बी आहेत. वेगवेगळे आहेत दोन्ही. ओके. कॅल्क्युलेशनच्या फंक्शनमध्ये ए बी घेतले मी, कॉलबॅक घेतला. ठीक आहे. आणि इथे कॉलबॅकमध्ये ए आणि बी ॲज अ आर्ग्युमेंट्स पास केले. ठीक आहे. ते का पास केले ते पण आपण बघूच आता. ठीक आहे. त्याच्यानंतर काय केलं मी कॅल्क्युलेशन फंक्शनला कॉल केला. या फंक्शनला कॉल केला. इथे ए होता ना, त्या एला मी 1 व्हॅल्यू दिली. 2 ला मी अ, या बीला मी 2 व्हॅल्यू दिली आणि जो कॉलबॅक होता ना, कॉलबॅक फंक्शन होतं ना, त्याला मी ॲड फंक्शन पास केलं. ठीक आहे. मग इथे कॉलबॅक झाला. कॉलबॅक फंक्शनने काय केलं, ॲड फंक्शनला कॉल केलं. पण ॲड फंक्शनला ए आणि बी पॅरामीटर्स लागतायत ना, हे होण्यासाठी ए प्लस बी हे हे ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी. म्हणून कॉलबॅक फंक्शनमध्ये आपण ए आणि बी हे आर्ग्युमेंट्स पास केले. कारण इथे लागत होते ना त्याला, पॅरामीटर घेत होतं ना ॲड फंक्शन ए आणि बी. म्हणून आपण इथे ए आणि बी हे पास केले. ठीक आहे. सो आता काय होणार कॅल्क्युलेशन फंक्शन किंवा हे आपलं जे कॉलबॅक फंक्शन आहे ना, ते कॉलबॅक फंक्शन ॲड फंक्शनला कॉल करणार आणि जे हे ए-बी आहेत ना, म्हणजे आपले 1-2 हे 1-2 याला पास करणार. ॲड फंक्शनला पास करणार. एला 1, बीला 2 आणि ए प्लस बी आपल्याला 3 आउटपुट इथे भेटेल. ठीक आहे. ओके. आलं 3 आउटपुट. सो या एक्झाम्पलवरून पण आपण समजू शकतो, की कॉलबॅकची काय गरज असते. आपल्याला दोन्ही फंक्शनला एक साथ कॉल करायचं होतं ना, म्हणून कॉलबॅक फंक्शनचा वापर केला जातो. ओके. अजून एक एक्झाम्पल बघू. नाऊ लेट्स सी द ॲक्चुअल नीड ऑफ कॉलबॅक. ओके. एक अजून खूप चांगलं एक्झाम्पल बघू कॉलबॅकचं आणि या एक्झाम्पलमुळे आपल्याला अजून जास्त कन्सेप्ट आपली क्लिअर होईल. ठीक आहे. आता मी काय इथे केलतं, हेल्लो नावाचं एक फंक्शन बनवलं होतं. प्रिंट केलं मी हेल्लो. हाय नावाचं फंक्शन बनवलं होतं. प्रिंट केलंय हाय. ओके. त्याच्यानंतर मी एक ॲड नावाचं फंक्शन घेतलंय, ज्याच्यात एक्स आणि वाय पॅरामीटर्स आहेत आणि कॉलबॅक फंक्शन घेतलंय मी. ठीक आहे. मी काय करतोय, प्रिंट करतोय एक्स प्लस वाय आणि मी कॉलबॅक फंक्शनला इथे कॉल केला. ठीक आहे. त्याच्यानंतर ओके, इथे काय केलं मी आता मी ॲड फंक्शनला इथे कॉल केलं. एक्सला मी व्हॅल्यू दिली 2, वायला मी व्हॅल्यू दिली 4 आणि कॉलबॅक फंक्शनला मी कोणत्या फंक्शनला कॉल करायला लावलं? हेल्लो फंक्शनला. कॉलबॅक फंक्शनला मी हेल्लो फंक्शनला कॉल करायला लावलं. ठीक आहे. सो याचं आउटपुट काय येतंय ते बघू आपण. हे जरा व्यवस्थित आपण कमेंट करू आधी. ओके. सो आउटपुट आलं माझं 6 आणि त्याच्यासोबतच हेल्लो प्रिंट झालं. म्हणजे इथे काय झालं माहिती आहे का? सगळ्यात आधी आपण इथे एक्स आणि वायला 2 आणि 4 व्हॅल्यूज दिलत्या ना, त्याच्यामुळे ॲड फंक्शनने आपल्याला एक्स प्लस वाय करून दिलं, म्हणजे 6 आउटपुट दिलं आणि त्याच्यानंतर मी कॉलबॅक फंक्शनमध्ये हेल्लो फंक्शन दिलतं. कॉलबॅक फंक्शनला मी हेल्लो फंक्शनला कॉल करायला लावलं होतं. त्याच्यामुळे आपल्याला आपल्या जावास्क्रिप्टने 6 आन्सर दिलं आधी आणि त्याच्यानंतर हेल्लो फंक्शनला कॉल लावायला लावला होता. त्याच्यामुळे हेल्लो फंक्शन आले. ठीक आहे. परत आउटपुट बघू आपण 6 आणि हेल्लो प्रिंट झालंय. ओके.
सो या एक्झाम्पलने पण आपण समजू शकतो, की कॉलबॅकची गरज काय आहे. कारण इथे काय होत होतं, इथे मला ॲडिशन पण करायची होती आणि ॲडिशनच्या सोबत मला लगेच मेसेज प्रिंट करायचा होता, हॅलो. म्हणून आपण कंबाईनली कॉल केला मेथडला, ॲड फंक्शनला आणि हेल्लो फंक्शनला. दोन्ही फंक्शनला कंबाईनली कॉल केला. ही असते कॉलबॅकची गरज. ओके. त्याच्यानंतर मी इथे काय केलं, याला मी वरच्याला कमेंट करतो म्हणजे जास्त प्रिंट नाही होणार. ओके. इथे मी यावेळेस ॲडला 5 आणि 4 XYला मी 5, 4 आर्ग्युमेंट्स दिले आणि कॉलबॅक फंक्शनला कोणतं फंक्शन कॉल करायला लावलं? हाय फंक्शन कॉल करायला लावलं. मग आउटपुट काय येणार? 9 आणि हाय. राइट? 9 आणि हाय आउटपुट आलं. ओके. याला करू आपण हे कमेंट. ओके. सो बेनिफिट्स ऑफ कॉलबॅक. आता आपण बघू काही कॉलबॅकचे बेनिफिट. वी कॅन कॉल एनी फंक्शन युजिंग कॉलबॅक. हां ना, आपल्याला जे फंक्शन पाहिजे त्या फंक्शनला आपण कॉलबॅकने कॉल करू शकतो. वी कॅन कॉल 2 फंक्शन्स इन 1 कॉल आणि हाच तर मेन फायदा आहे ना कॉलबॅकचा. आपण कोणतेही 2 फंक्शन एक साथ कंबाईनली कॉल करू शकतो. इम्प्रूव्हज कोड रियुजेबिलिटी. आता 2 फंक्शन एक साथ कॉल करू शकतो म्हणजेच कोड रियुजेबिलिटी तर नक्कीच वाढते. ओके, सो एवढंच होतं कॉलबॅकच्या व्हिडिओमध्ये.